लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही जर करत असाल तर थोडंसं थांबा आणि हा व्हिडिओ पूर्णपणे ऐका, समजून घ्या. मित्रांनो, शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट जसं की इंट्राडे, फ्युचर ऑप्शन हे नवख्या किंवा नवीन व्यक्तीला ज्याला स्टॉक मार्केट माहीत नाही, इकॉनॉमी माहीत नाही, यांच्यासाठी खूपच डेंजर आहे. पण त्याचबरोबर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसुद्धा तुम्हाला वेल्थ क्रिएट करून देण्यासाठी पुरेशी नाही आहे. म्हणजे काय, जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये लॉंग टर्म इन्व्हेस्टर बनत असाल तर सावध व्हा की तुम्ही वेल्थ क्रिएट करणार नाही आहात. होय मित्रांनो, जर तुम्हाला याच्यावरती पूर्ण नॉलेज पाहिजे तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. जर तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टर आहात, स्टॉक मार्केटमध्ये पैसे लावून थांबलेले आहात, तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ समजून घेण्याचा प्रयत्न करा. खूप सारी लोक काय करतात की शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी कुठेतरी कसला तरी क्लास करून येतात. क्लास करून आल्यानंतर तिकडे कुठेतरी फ्युचर ऑप्शन शिकतात, इंट्राडे वगैरे शिकतात, चार्ट ट्रेडिंग शिकतात आणि मग ते सुरू करतात. सुरू केल्यानंतर त्यांना इंट्राडेमध्ये लॉस होतो. इंट्राडेमध्ये लॉस झाल्यानंतर मग ते फ्युचर ऑप्शनमधले लॉस करतात आणि मग बरेचसे लॉसेस झाल्यानंतर ते स्वतःला असं समजतात की इंट्राडे किंवा फ्युचर ऑप्शन किंवा शॉर्ट टर्म ट्रेडिंगमध्ये पैसे बनत नाहीत. आणि कुठेतरी कोणीतरी सांगितलं असतं की लॉंग टर्म इन्व्हेस्टिंगला स्टॉक मार्केट बेस्ट आहे आणि ती लोक लॉंग टर्म इन्व्हेस्टर बनतात. म्हणजे ते जे काही घेतात ते लॉंग टर्म इन्व्हेस्टर बनतात कसं आणि त्यांच्याकडं कसा फक्त कचरा राहतो आणि कशा पद्धतीने ते होणारी वेल्थसुद्धा क्रिएट करत नाहीत. तर मित्रांनो, हे पूर्ण समजून घ्या. बघा काय होतं की असा एक रिसर्च सांगतो की कोणताही व्यक्ती स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना तो 100% जी काही रक्कम घेऊन येतो त्याच्यापैकी 60% रक्कम तो राईट स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. म्हणजे भविष्यात ते स्टॉक वाढतात किंवा परतावा देऊ शकतात अशा स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. आणि 40% त्याची जी काही इन्व्हेस्टमेंट असते ती मात्र रॉंग होते. म्हणजे जे काही त्याला वाटत असतं की चांगलं परफॉर्मन्स करेन भविष्यात आणि मला वेल्थ क्रिएट करायला मदत करेल, पण त्या काही कंपन्या त्या पद्धतीने परफॉर्मन्स करत नाहीत आणि त्या पद्धतीने रिटर्न जनरेट करत नाहीत. म्हणजे काय होतं की हा 40% जो पोर्टफोलिओ आहे हा मायनसमध्ये किंवा निगेटिव्हमध्ये जायला सुरुवात होते आणि हा जो 60% ऑफ पोर्टफोलिओ हा वाढायला सुरुवात होते. आता बघा मित्रांनो, होतं काय की जेव्हा माणूस चुकीचा असतो तेव्हा तो चूक लवकर एक्सेप्ट करत नाही. रादर दॅन तो कसा बरोबर आहे हेच सिद्ध करण्याच्या मागे तो लागतो. आणि हेच या 40%च्या बाबतीत घडतं की तो व्यक्ती हे कसं बरोबर आहे हे सिद्ध करत बसतो किंवा वेट करतो. आता मात्र काय होतं, हे जे 60% त्यांनी घेतलेलं आहे याच्यामध्ये काय होतं, काही 10%, 20% रिटर्न जनरेट होतात. 10%, 20% और मोर दॅन 50% पण तयार होतात. आणि मग याला असं वाटतं की आता हे वाढलं आहे मोठ्या प्रमाणावर, तर याच्यावरती मला काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. आणि हे काय करतो, इकडे प्रॉफिट बुक करतो. आता प्रॉफिट बुक झालं इकडे, मग याच्याकडे परत ते 60% जी रक्कम आली याच्यावरती त्याला निर्णय घ्यायला लागणार. आता हे काही घरी घेऊन जायचे पैसे नाही आहेत, मग तो काय करणार आहे, त्याच्यातले 60%तले परत 60% म्हणजे किती, 36% ऑफ मनी तो काय करतो, 36 राईट ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतो आणि परत 24% पैसे जे असतात ते रॉंग डिसिजन्स होतात. आता रॉंग डिसिजन झाले 24%चे की पहिले 40 होतेच, त्याच्यामध्ये प्लस किती झाले, 24%. आता काय होतं, काही दिवसानंतर परत एकदा हे 36% वाढतात आणि वन्स अगेन त्याची जी काही डिसिजन्स मेकिंग असते ते राईट जिथं आहे तिथंच तो घेत राहतो आणि जिथं तो रॉंग आहे तिथं मात्र तो होल्ड करत राहतो. त्याला असं वाटतं की आज ना उद्या मी लॉंग टर्म इन्व्हेस्टर आहे आणि मला हे जे काही स्टॉक्स आहेत ते वाढतील आणि मला परतावा जनरेट करून देतील. मित्रांनो, मी हमेशा लोकांना विचारतो की तुमच्याकडं ए आणि बी स्टॉक आहे, ए स्टॉक आहे आणि बी स्टॉक आहे. ए स्टॉक तुम्ही 100 रुपयाला विकत घेतलाय आणि बी स्टॉक सुद्धा तुम्ही 100 रुपयाला विकत घेतला. आता काय झालं, ए स्टॉक जो होता तो 150 रुपयाला गेला आणि बी स्टॉक फक्त 50 रुपयाला आला, 50 रुपीजला आहे. तर आता तुम्हाला पैशांची गरज आहे, तर तुम्ही कोणता स्टॉक विकाल. तर बरेचसे लोक काय म्हणतात, मग म्हणतील की बाबा मी ए स्टॉक विकेल कारण इकडे मी प्रॉफिटमध्ये आहे
ठीक आहे, आणि पैसे घेऊन मी माझं जे काही काम आहे ते करून टाकेल. बी स्टॉक मात्र मी काही विकणार नाही, कारण तो 50ला गेलाय, माझं इकडं नुकसान झालेलं आहे, आणि जोपर्यंत हा 100ला जात नाही किंवा मोर दॅन दॅट जात नाही तोपर्यंत माझी मानसिकता आहे होल्डिंगची, आणि मी होल्ड करणार. आता बघा मित्रांनो, जर तुम्ही याला सांभाळत बसलात तर याचं साधं सोपं जर मी उत्तर द्यायचं म्हटलं तर बघा, ही कंपनी 100 वरून 150ला गेली आहे. लोक वेडी आहेत का त्याला प्राइसिंग द्यायला? काहीतरी ती कंपनी चांगलं करते, प्रॉफिटेबिलिटी वाढते, मॅनेजमेंट चांगलं आहे, प्रॉफिट मार्जिन चांगलं आहे, भविष्यकाळ चांगला दिसतोय, आणि म्हणून त्याला प्राइसिंग मिळते, म्हणून तो वाढत चाललाय. सिमिलरली ही जी कंपनी 100 वरून 50 रुपयाला आली आहे, तिच्या बाबतीत काय? मॅनेजमेंट प्रॉपर कदाचित काम करत नाही आहे, प्रॉफिट मार्जिन्सला प्रॉब्लेम्स आहेत, खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत, म्हणून लोक त्याला प्राइसिंग द्यायला तयार नाही. म्हणजे बी कंपनी चांगला परफॉर्मन्स करत नाहीये म्हणून तिची किंमत खाली चालली आहे, हे आपण एक्सेप्ट करायलाच तयार होत नाही. आपल्याला काय वाटतं? आपल्याला तिथंच, मी बऱ्याचशा लोकांचे पोर्टफोलिओ बघतो रिसेंटली की माझ्याकडे येतात, सर पोर्टफोलिओ खाली पडलाय, मग मी म्हणतो की हे विकून टाका, तेव्हा लॉस झालेला आहे. असं म्हटलं लॉस झालाय तर अजून होईल, तुम्ही ते विका आणि दुसरं चांगलं घ्या. पण ते म्हणतात नाही, चांगलं घेऊ आपण, त्याबद्दल वाद नाही, मी नवीन पैसे देतो चांगलं घ्यायला, पण हेच जोपर्यंत मी रिकवर करणार नाही तोपर्यंत मी इथून एक्झिट करणार नाही. मित्रांनो, ही जी मानसिकता ही बुडण्याची मानसिकता आहे, आणि तुम्ही बुडताय सुद्धा. एवढी वर्ष झालं ते घेऊन ठेवलंय आणि त्याच्यामध्ये काहीच परतावा मिळत नाही. खूप सारे लोक तर म्युच्युअल फंडमध्ये त्यांना पॉझिटिव्ह रिटर्न्स आहेत, आणि स्टॉक मार्केटमध्ये जे स्वतः पोर्टफोलिओ बनवून बसले तिकडे मात्र निगेटिव्ह रिटर्न्स आहेत त्याच कालखंडामध्ये. तरी सुद्धा त्यांच्या डोक्यात प्रकाश पडत नाहीये की म्युच्युअल फंडला माझा 10-20% CAGR चालू आहे, माझे कैक पट पैसे तिकडे वाढलेले आहेत, मी आता तरी हा निर्णय घ्यावा की जे काही लॉस झालाय तो बुक करून ते तिकडे म्युच्युअल फंडला तरी टाकावेत. मित्रांनो, हे असं नाही केलं तुम्ही तिकडेच लॉंग टर्म इन्व्हेस्टरचं गाणं गात बसाल तर हे असं नाही होत. बघा, तुम्हाला 2 मुलं आहेत. एक मुलगा जो आहे तो खूप चांगलं कामाला जातो, तुमची काळजी घेतो, तुम्हाला हवं नको ते बघतो, तुम्हाला रिस्पेक्टफुली वागवतो, असा एक मुलगा आहे तुमचा. आणि दुसरा जो मुलगा आहे जो तुम्हाला शिव्या देतो, कामधंदा करत नाही, दारू पितो, खूप सारा त्रास देतोय. आता या 2 मुलांमधला एक मुलगा तुम्हाला घराच्या बाहेर काढायचा आहे, तर कोणता मुलगा तुम्ही घराच्या बाहेर काढाल? या कंडिशनमध्ये मात्र तुम्ही जो काही वाईट वागतोय, जो काही तुमची काळजी घेत नाहीये, अशा मुलाला घराच्या बाहेर काढाल. पण हेच जर या 2 स्टॉकच्या बाबतीत तुम्ही जर विचारात घेतलं तर मात्र तुम्ही चांगल्या पोराला बाहेर काढताय आणि वाईट पोराला सांभाळताय. म्हणजे इन शॉर्ट, जर तुमचा स्टॉकचा पोर्टफोलिओ काय करतोय, मायनसमध्ये रिटर्न देतोय, आणि तुमचा म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ प्लसमध्ये रिटर्न देतोय, तर तुम्ही कोणत्या बरोबर राहायला पाहिजे? तर तुम्ही याच्या बरोबर राहिलाय. लवकर याला घराच्या बाहेर काढा आणि मग तुम्ही इकडे या. आता बघा, याच्यामध्ये सुद्धा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते की हे जे म्युच्युअल फंडवाले आहेत किंवा आम्ही जे म्हणतो आम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टर आहे, आम्ही काय करतो माहिती आहे का? आम्ही साधं सोपं काम करतो. आम्ही सुद्धा असेच आहेत तुमच्यासारखे. 60% आम्ही राईट ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतो आणि 40% आम्ही रॉंग ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतो. उदाहरण, सर्वे सांगतो म्हणून मी हे सांगतो. या कंडिशनमध्ये आम्ही जिथं राईट झालोय तिथं परफॉर्मन्स चांगला आहे, कंपनीचा मॅनेजमेंट चांगली आहे, प्रोडक्टला भविष्यामध्ये डिमांड आहे, सगळंच काय अवेलेबल आहे, सेक्टर लीडर आहे, सगळं काही कंपनी आणि वाढत चाललंय. आम्ही या कंपन्यांचा विचार करत नाही, आम्ही विचार करतो या कंपन्यांचा. इथं चुकलंय, ही नालायक पोर आहेत, यांचं काय करायचं? यांना सांभाळायचं, बाहेर काढायचं, सांभाळायचं, बाहेर काढायचं. सांभाळायचं तर का सांभाळायचं? भविष्यात काय स्कोप आहे जेणेकरून यांना सांभाळलं पाहिजे. आम्ही काय करणार? सिंपल काय करतो की ह्या 40 कंपन्यांवरती 40% निर्णय घेतो आणि मग त्यातलं परत आमचा जो निर्णय असतो 60% नाही, म्हणजे 24% आम्ही राईट येतो आणि परत 16% आम्ही रॉंग येतो. 40% हा गणित आहे. मग इथं राईट झालो, इथं विचार करायचा बंद करतो आम्ही. इथे जास्त विचार नाही करत, इथं विचार करतात. हे 16% का नालायकपणा करतायत, का पैसे मायनस करतायत. आणि जिथं चुकतोय ना तिथं निर्णय घेतो, जिथं बरोबर आहे तिथं निर्णय घेत नाही. मग आता चुकतोय का बरोबर येतोय नुसतीच नावं वाचून आपल्याला कळणार आहे का? नाही कळणार. मग त्यासाठी काय करायला लागेल? आता ती सिंपल आहे की बाबा
ROE काय आहे, ROCE काय आहे, PEG काय आहे, हे जे काही रेशो आहेत, डेट इक्विटी रेशो काय, कॅश फ्लो काय आहे, GDP काय म्हणताय, मायक्रो पॅरामीटर्स काय म्हणतायत इकॉनॉमीचे, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला माहीत असतील ना तर राईट चांगला मुलगा कोणता आहे त्याला सांभाळायचं. काही दिवस जॉब नाही असा पण असू शकतो इथं, म्हणजे काही दिवसानंतर त्याचा परफॉर्मन्स बदलू शकतो, असा पण मुलगा इकडे असू शकतो, काय अडचण नाही. आत्ता नाही आहे त्याच्याकडे जॉब, मग ते कसं ठरवायचं हे तुम्हाला माहीत जर असेल तर आणि तरच तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टर स्टॉक मार्केटमध्ये बनवू शकता. अदरवाईज स्टॉक मार्केट तुमच्यासाठी लॉंग टर्म इन्व्हेस्टरसाठी सुद्धा नाही आहे. जर तुम्ही या कचऱ्यांमध्ये पैसे ठेवणार असाल आणि चांगल्या कंपन्यांमधले पैसे काढून घेणार असाल तर हे मार्केट तुमच्यासाठी कसं असू शकतं. खूप साऱ्या लोकांचे पोर्टफोलिओ रिसेंटली बघण्यात आले माझ्याकडनं. मार्केट खाली आल्यानंतर खूप सारे लोक धावत पळत आले, सर आम्हाला सांगा काय करायचं. आणि मी शॉक झालो की यांनी सगळा कचरा जमा करून घेतला ठेवलेला आहे की जिथं परफॉर्मन्सच नाही आहे, जिथं ROE नाही, ROC नाही, PEGची वाट लागली आहे, म्हणजे सगळंच कार्यक्रम झालेला आहे. व्हॅल्युएशन काहीच्या काही करून ठेवलेलं आहे, डेटमध्ये कंपनी, भरपूर साऱ्या गोष्टी. आणि दे आर एक्सपेक्टिंग की बुवा भविष्यात कधीतरी हे स्टॉक मल्टीबॅगर होतील. असं काहीही होत नाही. जर तुम्हाला मल्टीबॅगर स्टॉक्स पाहिजेत किंवा तुम्हाला हे समजून घ्यायचं प्रॉपर वेनी तर बघा, आर्ट ऑफ स्पॉटिंग मल्टीबॅगर नावाचा कोर्स घेतो. सर 3 दिवसाचा रेसिडेन्शियल प्रोग्राम आहे, ज्याच्यामध्ये 5-7 गोष्टी टेक्निकली कोणत्या बघायच्या, 5-7 गोष्टी फंडामेंटली कोणत्या बघायच्या, जेणेकरून तुम्हाला मल्टीबॅगर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आणता येतील, ठेवता येतील आणि मल्टीबॅगर तुमची संपत्ती वेल्थ करता येईल. मित्रांनो, हा 3 दिवसाचा प्रोग्राम कोणत्याही प्रकारचं इंट्राडे शिकवत नाही, कोणत्याही प्रकारचं फ्युचर ऑप्शन शिकवत नाही. कोणत्या गोष्टी स्टॉकमध्ये पाहिल्या पाहिजेत, इकॉनॉमीमध्ये पाहिल्या पाहिजेत, जेणेकरून तुम्हाला तुमचे पैसे मल्टीफोल्ड करता येतील, याच्यावरतीच फक्त हा प्रोग्राम बेस करतो. तर डेफिनेटली मित्रांनो, जर तुम्हाला लॉंग टर्म इन्व्हेस्टर व्हायचं आहे, तुम्हाला मल्टीबॅगर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आणायचे आहेत, तर हा कोर्स नक्की करा. आणि आय गॅरंटी यू की तुम्हाला नुकसान मात्र 10 पैशाचं होणार नाही. हा कोर्स केल्यानंतर फायदा कदाचित काही दिवस कमी होईल. नाही समजणार तुम्हाला की डबल ट्रिपल स्टॉक होऊस तर थांबायचं का नाही थांबायचं, पण तुम्हाला तसे स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आणता येतील, ठेवता येतील. नो लॉस स्ट्रॅटर्जीवरती हा प्रोग्राम आहे, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिंग आहे. जरी थोडंसं खाली पडलं, वर गेलं तर त्यांनी काही विशेष फरक पडणार नाही. सो नक्की तुम्ही या प्रोग्रामला खाली दिलेल्या नंबरवरती फोन करा, संपर्क करा, कारण लिमिटेड सीट आहेत. मी फक्त 30 लोकांचीच बॅच करणार आहे. सो प्रोग्राम आपला साधारणपणे आय थिंक 25, 26, 27 एप्रिलला आहे. तुम्ही लांब आहे प्रोग्राम म्हणून वेळ व्हायला घालू नका. मला वाटतं हे मी अनाऊन्स करतो आत्ता हा प्रोग्राम, तर मला वाटतं ह्या हप्त्यामध्येच माझे सगळे सीट्स पूर्ण होतील. सो पटकन नंबरवरती फोन करा. बघा मित्रांनो, वेल्थ सगळ्यांना क्रिएट करायची, शिकायचं त्याच्याबद्दल बाबत काहीच नाही आहे. तुम्ही बाकी सगळं काही शिकलं असाल पण तुम्हाला इन्व्हेस्टिंग येत नसेल तर मात्र तुम्ही तुमची मेहनत कुठेतरी लायबिलिटीमध्ये व्हायला घालवाल, कुठेतरी नको तिथे व्हायला घालवाल आणि कदाचित जे काही तुम्ही तुमच्या येणाऱ्या पिढीला गिफ्ट करू शकत होता, स्वतःच्या भविष्याला गिफ्ट करू शकत होता वेल्थ, ती करू शकणार नाही आहे. सो लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट जर तुमच्याकडे राईट नॉलेज नाही स्टॉक मार्केटमधलं तर ती वेल्थ क्रिएट करून देऊ शकत नाही. जर तुमच्याकडे असे काही पोर्टफोलिओ पडलेले आहेत ज्याच्यामध्ये खूप सारे दिवस झाले मार्केट वाढतं पण तुमचं पोर्टफोलिओ हालत नाही, ते स्टॉक्स हालत नाहीत, तर नक्की तू एकदा संपर्क करून मनी अकॅडमीशी माझ्याशी बोलू शकता. मी तुम्हाला हेल्प करू शकेल की त्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी किंवा काय नवीन चांगलं करता येईल याच्यासाठी. सो डेफिनेटली खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. अदरवाईज तुम्ही तुमचा नंबर जरी पुटअप केला तरी माझी टीम तुम्हाला संपर्क करून तुमची जी काही समस्या आहे त्याच्यावरती प्रयत्न करेल काही मार्ग काढण्याचा. सो हा जो व्हिडिओ आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. ज्या लोकांनी लॉंग टर्मचा पोर्टफोलिओ होल्ड केला आणि त्यांना आशा आहे की तो मल्टीफोल्ड होईल किंवा त्यांचे पैसे खूप वाढवेल, त्या लोकांना नक्की शेअर करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला आहे तर लाईक करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.